नमस्कार, कसे आहात सगळे? परत एकदा मयुरीच्या चॅनलमध्ये तुमचे मस्त स्वागत आहे. आशा करते की तुमचा रविवार बी मस्तच गेला असेल. चला माझं रुटीन शेअर करते. रविवारची सुरुवात माझी अगदी मस्त नाश्त्याने सुरू झाली. नाश्त्याला बनवले होते मी गरमागरम आप्पे, बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत. त्यासोबतच घरचं तूपही इकडे कढवायला घेतलं होतं आणि मस्त घरात सुगंध दरवळत होता घरात तुपाचा. मग इकडे एक एक आप्पे छान छान घालून घेतले आणि परत छान छान आप्पे उलटून पण घेतले आणि नाश्त्याचा असा आनंद घेतला. सगळे मिळून बसलो आणि नाश्ता झाला की मग लागले दुपारच्या जेवणाची तयारी केली. आधी कांदा मसाले भाजून घेतले, परत छान छान असे परतून घेतले. तोपर्यंत तिकडे मी छान असं पीठ मळून घेत होते ज्या भाजी करायची होती त्याची. आणि मग मस्त असे भाजीला फोडणी घातली. आधी कांदा वगैरे मसाले मस्त वाटून घेतले आणि मस्त तेलात परतून घेतले तेल सुटूपर्यंत. आणि सुगंध मस्त दळवत होता आणि भूक पण वाढली होती. पण मी आज नेहमी कोणती भाजी बनवली आहे ते तर सांगायलाच विसरले. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हे भाजी कशाची आहे आणि तुमच्या इकडे ह्या भाजीला काय म्हटलं जातं. दुपारचं जेवण झालं, मस्त असं छान झोप काढली. थोडं संध्याकाळी फिरायला गेलो होतो. आद्रा मॉलमध्ये छान आषाढ सेल चालू झाले होते आणि मस्त छोटा फेरफटका मारला. मग तिथे थोडंसं फिरलो, काय बघितलं काय नाही नवीन आलं तसा वेळ घालवला आणि निघालो सोलापूरच्या एका अशा ठिकाणी ज्यांना सोलापूरचं हे ठिकाण माहिती असेल ना त्यांनाही खूप आवडत असेल ते ठिकाण, आणि ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगते. आम्ही गेलो होतो एक अशा छान सुंदर ठिकाणी, श्री सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात. तिथलं वातावरण शांत आणि सुंदर दृश्य खरंच मन प्रसन्न करून टाकणारं होतं. त्यामुळे काही छोटेसे व्ह्यूज कॅप्चर केले आणि तिथे एक मला ना कासव दिसला. मी त्याच्याकडे पाहत होते आणि तो माझ्याकडे पाहत होतो. चल व्हिडिओ काढूया म्हटलं, पण कासव बहुतेक मनातल्या मनात असं म्हणत होता, थांब जरा मी मेकअप करून येतो. तोपर्यंत साहेब चला इकडे म्हणतच होते. तोपर्यंत छान छान असे छोटे क्लिप्स काढून घेतले, छोटे छोटे फोटो काढून घेतले आणि आठवणी कॅप्चर करून घेतला आणि घरी यायला निघालो. आणि छान छान असे जातानाचे रात्रीचे सनसेट व्हिडिओ काढून घेतले आणि घरी निघालो. परत येताना मस्त असे छोटे छोटे क्लिप काढलं आणि सगळ्यांचं आवडती काम म्हणजे घरी येऊन जेवण बनवलं घरी आणि थोडंसं जेवण करून घेतलं. नेहमीप्रमाणे ओठा आवरायला घेतलं. आणि एक छान गोष्ट शेअर करायची आहे तुमच्याबरोबर. मला तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आपलं आज परिवार मोठा झाला आहे. म्हणजे परत 100 सबस्क्रायबर पूर्ण केला आहे आपण. खरंच मनापासून प्रत्येक त्या व्यक्तींसाठी जे आत्तापर्यंत मला तुमचं प्रेम, सपोर्ट आणि प्रत्येक कमेंट अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देत होते, त्यांना माझं मनापासून धन्यवाद. असंच कायम माझ्यासोबत राहत जावा, म्हणजे मला खूप प्रेरणा येईल अजून व्हिडिओ बनवायला. दिवसाचा शेवट मी माझ्या छोट्या स्किन केअरनी केला आणि दिवसभराची धावपळ माझा हा असा आवडता रिलॅक्स टाईम असतो. तर मंडळी, आजचा रविवार असा छान गेला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.